आज ना रविवार आहे आणि कामाला असताना रविवार आला की खूप आनंद व्हायचा कारण सुट्टी असायची. आणि आता काय कायमची सुट्टीच मिळाली आहे. पण तरी रविवार आला की आजही मनाला खूप छान वाटतं. का ते माहीत नाही, पण एक वेगळाच फील असतो की आज रविवार आहे आणि आज सुट्टी आहे. सकाळी उठल्यावर स्वानंदीला तिची टॉय ट्रेन चालू करून दिली. ती गोडपणे बसून बघत होती आणि तोपर्यंत मी अर्धी तरी कामं उरकून घेतली. उरसातून एक छोटंसं झाड आणलं होतं. पाण्यात ठेवल्यावर खूप ग्रीन होतं असं सांगितलं होतं. आता 10 दिवस तर होत आलेत, पण अजून तरी काही ग्रीन होत नाही. पण अजूनही मी ठेवलं आहे कारण मला असं वाटतं आहे की होऊ शकतं ग्रीन. पण अजूनही तसं काही फ्रेश दिसत नाही आहे. आणि खरं सांगायचं तर गॅस क्लीन केल्याशिवाय कोणत्याही गृहिणीला वाटत नाही की काम आता पूर्ण झालं आहे. तसंच मलाही तसंच वाटतं. उन्हाळा सुरू आहे. गॅलरीमध्ये काही झाडं उरली आहेत. त्यांना रोज पाणी घालते म्हणजे ती तरी हिरवी राहतील, नाही तर ती पण सुकून जातील. कामं करताना पाहिलं तर स्वानंदी ट्रेन बघता बघता गोडपणे झोपून गेली होती. दिवसेंदिवस तिची खेळणी पण वाढत चालली आहेत. त्यांना ठेवायला जागा करायला लागते. ते करताना मला आज खूप छान अशा सजावटीच्या म्हणजेच रुखवतात ठेवायच्या अशा वस्तू काही दिसल्या. घरात एक छोटासा बेड, त्याला मिनी ड्रेसिंग टेबल, त्याला एक छोटासा आरसासुद्धा होता. खूप क्यूट असं ते वाटत होतं. आणखी एक छोटंसं असं बर्ड हाऊससारखं मिळालं. ते मी गॅलरीमध्ये लावलं. कदाचित चिमण्या आल्या तर त्यात घरटं करतील, कारण गॅलरीमध्ये खूप छोटे छोटे चिमण्या येत असतात आणि घरट्यासाठी जागा शोधत असतात. इतक्यात मला ऊसाचा रस आणून दिला आणि तो पिऊन मला जरा फ्रेश वाटलं. नंतर स्वानंदीचा मसाज करून तिला अंघोळ घातली आणि ती पण परत गोडपणे झोपून गेली. मग मी किचनमध्ये जाऊन थोडे ड्रायफ्रूट नीट लावले. अक्रोड, काजू, बदाम, मनुके. अक्रोड फोडून एका कंटेनरमध्ये ठेवले, पण सगळे अक्रोड काही पुरत नव्हते. अक्रोड खाणं खूप चांगलं असतं. त्याचा शेप पण ब्रेनसारखा दिसतो आणि त्याचे फायदे पण खूप असतात. म्हणून मी पण आता रोज खायला सुरुवात केली आहे. आजकाल गॅलरीमध्ये खूप धूळ येते, म्हणून तीही क्लीन केली, कारण आम्ही दोघी संध्याकाळी थोडा वेळ तिथे घालवतो आणि खरंच खूप छान वाटतं. आणि शेवटी सगळ्या गृहिणींचा एकच प्रश्न असतो, तो म्हणजे आज जेवायला काय बनवायचं. मलाही तोच प्रश्न पडतो. म्हणून आज थोडा शॉर्टकटच मारला, फक्त कढी आणि भातच केला. कारण अजून काही कामं माझी बाकी होती, म्हणजेच एक्स्ट्रा कामं बाकी होती, ती मला आता पूर्ण करायची. चला तर मग बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.